दुग्ध व्यवसायामध्ये एक नंबरला असणाऱ्या गोकुळ हा कर्मचाऱ्यांच्या जीवावरती उभा आहे आणि अशा कर्मचाऱ्यांच्या पोटावरती उठणाऱ्या या सत्ताधीशांना आमचं एकच सांगणं आहे की आज सोनम वांगचुक यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी परवानगी घेऊन स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून त्यांनी आज त्या ठिकाणी पाठिंबा दिला. या पाठिंबा दिला म्हणून पोटशूळ उठलेल्या, कारण मुळातच पोटशूळ उठलेल्या यांची सत्ता आहे. जंतर मंतरवरती माता भगिनींना, विद्यार्थ्यांना कुत्र्यासारखं बडवून टाकलं. त्याच पद्धतीनं गोकुळच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन 1700 कर्मचाऱ्यांची भरती करायची आणि त्याच्या भरतीतून लाखो रुपये कमवायचं हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे. ज्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे आणि हे प्रशासक मंडळाच्या वागण्यावरनं हे दिसतंय. येणाऱ्या 2-3 दिवसात ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांना नोटिसा देऊन त्यांना बरखास्त करायचं नियोजन केलंय. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गोकुळवरती हा धडक मोर्चा आणलेला आहे. आज या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना आम्ही प्रेमानं निवेदन दिलंय आणि त्यांना एकच सांगणं आहे, एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई खूप लांबची गोष्ट आहे. जर एकाही कर्मचाऱ्याला जर का नोटीस दिली तर या प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांची कपडे फाडून यांना या गोकुळच्या बाहेर रस्त्यावरती उडवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेल. कारण जर का या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरावरती जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अपमान आणि हे त्रास आणि ह्या जुलमी अत्याचार कदापि सहन करणार नाही.